नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सकाळच्या कामाच्या गडबडीत सूर्योदयाचा व दूरचित्रवाणीचा काहीही संबंध आलेला नव्हता. तोपर्यंत काकाने हजेरी लावलेली. मग मी पण किरकोळ काम करून कामाची सुरुवात केली. मग काकाने उरलेलं काम पूर्ण केलं. तर झालं असं की पप्पा आणि दादाला आज बाहेर जायचं होतं. काल मशीनमध्ये झालेला प्रॉब्लेम म्हणजे त्याचे पार्ट आणायचे होते व थोडीफार लाकडे पण आणायची होती, म्हणून दोघं पण बरोबर गेलेले. मग वर्कशॉपमध्ये मी आणि फक्त काका एवढेच होतो. काकांना थोडीफार मदत करून मी मग त्यांच्या कामातून रिकामा झालो. मग माझ्यासाठी काही काम नव्हतं, त्यामुळे मग मी रिकामा असलो की असे काहीतरी नवीन नवीन प्रयोग करत असतोय. खूप दिवस झालं हे लाकूड बघून ठेवलेलं. ह्याच्यात काहीतरी बनवायचा असा विचार होता, पण त्याची मुहूर्तमेढ आज रोवली. पप्पा असले की कसं रिकाम बघून काय नाही काही तर त्यांना काम सुचतं, मग ते देऊन सोडतात आपल्याला काम. मग आता काम सांगणारं कोण नव्हतं. पप्पा तर बाहेर गेलेले. मग म्हटलं करू याला सुरुवात आज. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय बनवतोय? थोडंफार तुम्हाला कळलं पण असेल याच्या आकारावरून मी नेमकं कशाबद्दल बोलतोय ते. जर तुम्हाला हे कळालं असेल नेमकं काय बनवतोय ते मी, तर कमेंट करून सांगा. बघू तरी किती जणांना कळतंय ते. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आणि पप्पा पण येणार होते इतक्यात. मग म्हटलं याला आता इथंच ठेवावं. हे काही इतक्यात संपणार नाही. याला तर वेळ लागणार आहे अजून. म्हटलं तोपर्यंत जेवून येऊ पहिला. जेवण झाल्या झाल्या लगेच आम्ही मशीनचे पार्ट जोडून घेतले. कारण त्याच्याशिवाय पुढच्या कामांना गती मिळत नाही म्हणून. आम्ही तिघं पण या कामामध्ये गुंतलेलो होतो. मग दादा थोड्या वेळाने हजर झाला कामावर. मशीन दुरुस्ती करून कामाला सुरुवात केली. मग काम करता करता कधी चहाची वेळ निघून गेली कळालंच नाही. मुहूर्ताची चौकट द्यायची होती, त्यामुळं ते टाइम मध्ये होणं खूप महत्वाचं होतं. हे सगळं चालू असताना तेवढ्यात लाईट गेली. मग काय आणि जरा उशीर. लाईट आली पण काही वेळाने. मग काय करणार, आज ठरवलेलं काम वेळेत पूर्ण झालं नाही. जेवढं होतंय तेवढं मग केलं. असंच काहीतरी सुचलं म्हणून सांगतो. जेव्हा खिसा रिकामा असतो तेव्हा नाती समजतात. खरं तर वाईट वेळेत सारी जवळची मजा बघतात. म्हणून परिस्थिती बदलण्याची धमक असावी अंगात. नाहीतर बापदादाच्या पैशावर माज करणारीही आपल्याला कष्टाची भाषा करायला लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.